त्रिवेज मीडियाच्या निवडणूक विश्लेषण 2019 मध्ये आपलं स्वागत। आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये जी निवडणूक येऊ घातलेली आहे लोकसभेची, त्याची सुरुवात 11 एप्रिल पासून होते आहे। पण या निवडणुकीच्या अनुषंगाने जी प्रामुख्याने चर्चा होते आहे, येणाऱ्या निवडणुकीत विजय आणि पराभव या संदर्भात जी काही चर्चा होते आहे, त्या अनुषंगाने एक चर्चा फार महत्त्वपूर्ण झाली आहे। काँग्रेस राष्ट्रवादीने जी काही महाआघाडीच्या स्वरूपात या ठिकाणी आघाडी उभारण्यास सुरुवात केलेली होती, त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी सामील न झाल्यामुळे महाराष्ट्राच्या निकालांवर विपरीत परिणाम होणार अशा प्रकारची चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। तर महाराष्ट्रातल्या या राजकीय परिस्थितीवर जर आपण विचार करायचा म्हटला तर साधारणतः काँग्रेस पक्ष हा आज भारतातला एक प्रमुख राजकीय पक्ष आहे, ज्याने अनेक वर्ष अनेक पंचवार्षिक या देशाची या राज्याची राजकीय सत्ता आपल्या हातात ठेवलेली आहे। आणि म्हणून या पक्षाच्या सोबत आघाडी न केल्यामुळे जे टीकेचं लक्ष वंचित बहुजन आघाडीला व्हावं लागलं आहे, या संदर्भात कोणत्याही पक्षाची बाजू न घेता एक तटस्थपणे जर आपण यावर बोलायचं म्हटलं तर काँग्रेस पक्षाची जी आजची स्थिती आहे आणि एकूणच राजकीय निवडणुकांच्या संदर्भातली जी काही परिस्थिती आज उभी राहिलेली आहे, ती जर आपण पाहिली तर आज 89 नंतर भारतीय निवडणुका ज्या आहेत, साधारणतः लोकसभेच्या ज्या निवडणुका आहेत, 1989 ला जी निवडणूक भारतीय राजकारणामध्ये लोकसभेच्या आली, तर त्या निवडणुकीमध्ये सामाजिक प्रवर्गांचा प्रश्न हा फार प्रधानतेने चर्चेला आलेला होता। 91 नंतर या देशामध्ये जागतिकीकरणाची सुरुवात झाली। जागतिकीकरणाच्या आडून प्रायव्हेटायझेशन म्हणजे खाजगीकरणाला फार मोठा वाव देण्यात आला। आणि खाजगीकरण म्हणजे काय की सार्वजनिक किंवा सरकारच्या मालकीचे जे काही उद्योग आहेत ते खाजगी भांडवलदारांकडे देण्याचा तो उद्योग आहे। जगभरातल्या सगळ्याच अर्थतज्ञांचे जे काही रिपोर्ट्स आहेत किंवा वेगवेगळ्या कमिट्या असतील, वेगवेगळे अभ्यास समित्या असतील, या सगळ्याच अभ्यास समितींनी हे म्हटलेलं आहे की खाजगी भांडवलदार हे विकास घडवत नसतात, विकासाच्या प्रक्रियेमध्ये त्यांचा फारसा सहभाग नसतो। तर ते काय काम करत असतात की काही प्रमाणात तो रोजगार निर्माण करतात। आता ही परिस्थिती जी काही भारतामध्ये जी आली ती प्रामुख्याने काँग्रेसने आपल्या सत्ता काळामध्ये आली। आणि 91 नंतर भारतीय समाजातला जो सामाजिक प्रवर्ग आहे, SC ST OBC, शेतकरी, हा सारा कष्टकरी प्रवाह जो आहे, प्रवर्ग जो आहे, तो गेली 25 ते 27 वर्ष सातत्यानं तो खाली 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 जातोय। आपण पाहतोय की देशभरात आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा देखील त्याचा परिणाम आहे। जर साधा आपण शेतीचं जर उदाहरण घेतलं तर शेतीच्या संदर्भामध्ये आज देशातल्या केवळ 10 कुटुंबांकडे 54% जमिनीची मालकी आहे आणि देशातल्या 50% कुटुंबाकडे फक्त 3% जमिनीची मालकी आहे। आता ही टोकाची विषमता आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण राजकीय पक्षांचा जर प्रवाह पाहिला तर निवडणुकांच्या मध्ये सामाजिक प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायला हवी। मंडळ आयोगाच्या नंतर साधारणतः 89 मध्ये जी निवडणूक लढवली गेली आणि त्याच्यानंतर 1991 मध्ये जो मंडळ आयोगाची जी अंमलबजावणी करण्यात आली, जो निर्णय घेण्यात आला, त्यानंतर या देशामध्ये सामाजिक प्रवाहांची, सामाजिक प्रवर्गांची चर्चा ही प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली। परंतु ती दाबून टाकण्यासाठी जे काही खाजगीकरणाचं पर्व नंतर काँग्रेसच्या सत्ता काळात आलं आणि या 27 वर्षीय देशामध्ये ते आज भारतीय जनता पक्षाच्या सत्ता काळात तर एवढ्या तीव्रतेने ते पुढे आलेलं आहे की या सामाजिक प्रवर्गांसाठी, SC ST OBCसाठी असलेला प्रतिनिधित्वाचा अधिकार त्यांनी पूर्णपणे निकालात काढल्याचं आज आपल्याला दिसत आहे। म्हणजे 13 पॉइंट रोस्टर बिंदू असेल, वेगवेगळ्या संस्थांमधली एकल स्वरूपातली जी पदं आहेत त्यांना आरक्षण नाकारण असेल, अशा वेगवेगळ्या अनुषंगानं आरक्षण नाकारलं गेलेलं आहे। त्यामुळे केवळ संस्थांचं प्रायव्हेटायझेशनच नाही तर शासनाच्या मालकीत किंवा सरकारच्या अधिपत्याखाली ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये देखील SC ST OBC प्रवर्गाला कसं डावललं जात आहे, या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी 17व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जे आर्थिक प्रश्नांवर चर्चा केली जाते आहे, खास करून आता काँग्रेसने आश्वासन दिलंय की आम्ही येणाऱ्या काळामध्ये गरिबांच्या खात्यामध्ये वार्षिक 72,000 रुपये आम्ही काही जमा करणार आहोत। तर मूळ म्हणजे इथल्या प्रश्नांचा जो गाभा आहे तो सामाजिक आहे, भरडला जातोय तो SC ST OBC आणि शेतकरी वर्ग भरडला जातोय।
याच्या अनुषंगानं काही तात्विक चर्चा, सामाजिक चर्चा या देशाच्या राजकारणामध्ये सुरू होईल की नाही, हा जो प्रश्न उभा राहिलेला आहे, हा प्रश्न भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दोन व्यक्तींचे चेहरे पुढे करून पूर्णपणे निकालात काढलेला आहे. म्हणजे एका अर्थानं जर आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षाकडून आणि काँग्रेसकडून दोन व्यक्तींच्या भोवती केंद्रीकरण करून प्रचाराची सुरुवात झालेली आहे. म्हणजे व्यक्ती कोणत्या पक्षाचा असेल याही पेक्षा ही जी काही निवडणूक होते आहे, ही जी काही रिहर्सल सुरू आहे, याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये अध्यक्षीय पद्धतीला कशी सुरुवात केली जाईल त्याच्या अनुषंगाने हे प्रयोग होत आहेत. आणि त्यामुळे या प्रयोगामध्ये जे पक्ष सामील आहेत त्यांच्याही भूमिका आपल्याला तपासणं गरजेचं आहे. आज जर देशाची परिस्थिती आपण पाहिली तर उत्तर प्रदेशामधला SP BSP, बिहारमधला RJD, तमिळनाडूतला द्रमुक असेल आणि आता महाराष्ट्रामध्ये नव्याने सुरू झालेली वंचित बहुजन आघाडी असेल, हे जर राजकीय पक्ष आपण सोडले किंवा ह्या राजकीय आघाड्या जर सोडल्या तर SC ST OBC आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलणारा कोणताही राजकीय पक्ष आज आपल्याला देशामध्ये दिसत नाही. त्यामुळे तिसऱ्या आघाडीचं जे काही महत्व आपण सांगतो आहोत त्यातलेही अनेक पक्ष हे खाजगीकरणाचे, प्रायव्हेटायझेशनचे आणि जागतिकीकरणाच्या उदात्तीकरणाची भूमिका घेणारे पक्ष आहेत. त्यामुळे या निवडणुकीत त्या भूमिका तपासणंही गरजेचं आहे. परंतु त्याही पेक्षा आज भारतीय जनमानस जे आहे ते लोकशाही रक्षणाच्या दृष्टीने हे चिंतातूर झालेलं दिसतंय आणि त्याचे परिणाम लोकांच्या मनात एक जी काही अनामिक अशी भीती दडलेली आहे की या लोकसभा निवडणुकीनंतर देशामध्ये कशा पद्धतीची राज्यव्यवस्था, कशा पद्धतीची राज्य पद्धती केली जाईल. कारण गेली काही वर्ष आपण जे काही पाहतो आहोत, ज्या पद्धतीनं म्हणजे जसे निर्णय एखाद्या अध्यक्षीय राज्य व्यवस्थेमध्ये जसे होतात तशा पद्धतीचे निर्णय भारतीय लोकशाहीमध्ये, जी संसदीय लोकशाही आहे त्या संसदीय लोकशाही पद्धतीच्या राज्यव्यवस्थेमध्ये घेतले गेलेले आहेत. त्यामुळे ही बाब फार महत्वाची आहे की SC ST OBC आणि शेतकरी या प्रवर्गांच्या सामाजिक हितासाठी येणाऱ्या काळामध्ये काय भूमिका असेल आणि त्याचबरोबर इथली राज्यव्यवस्था जी आहे ती संसदीय लोकशाही पद्धतीचीच राहील की नाही याच्या अनुषंगानं आश्वासन देणारं, याच्या अनुषंगानं भारतीय मतदारांना आश्वासित करणारा जाहीरनामा कोणताही राजकीय पक्ष देताना दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सर्वच राजकीय पक्षांचे जाहीरनामे तपासून त्याच्यामध्ये संसदीय लोकशाहीचं महत्व आणि त्याच्यामध्ये पुन्हा या भारतातील जो प्रामुख्यानं मोठा लोकसंख्येचा प्रवर्ग आहे SC ST OBC आणि शेतकरी आणि त्याचबरोबर अल्पसंख्याक, धार्मिक अल्पसंख्याक हे समुदाय हे या देशामध्ये फार मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे यांच्या हितसंबंधासाठी कोणता राजकीय पक्ष काय भूमिका घेतो आहे हे फार महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाने कोणत्या पक्षाशी आघाडी केली नाही आणि ती आघाडी केली नाही म्हणून एखादा असा राजकीय पक्ष सत्तेवर येणार आहे की जो लोकशाही आणि संविधान या बाबींना फार कमी लेखतो, असा जो आपला मनाचा समज होतो आहे, या भीतीतून आपण बाहेर आलं पाहिजे. आणि आज राज्यकर्त्यांनाही असेल, अनेक राजकीय पक्षांना असेल, आपण हे विचारलं पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशातली लोकशाही ही संसदीय राज्य पद्धतीची लोकशाही राहणार की नाही, या संदर्भामध्ये तुम्ही काय आश्वासन देतात, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा की अनुसूचित जाती, जमाती, OBC, धार्मिक अल्पसंख्याक आणि शेतकरी या सगळ्यांच्या हितसंबंधासाठी तुम्ही देशामध्ये नव्या पद्धतीनं कोणती अर्थव्यवस्था लागू करू इच्छितात. कारण भारतीय अर्थव्यवस्थेचा जो काही कणा खाजगी भांडवलदारांच्या ताब्यात दिलेल्या जागतिकीकरणातून तर साधारणपणे बहुसंख्याक समाजाचा किंवा बहुजन समाजाचा हिताचा ठरलेला आहे यापूर्वी. कारण आपण पाहिलंय की भारतीय बहुजन समाजाला जे काही शिक्षण मिळालं असेल किंवा जी काही त्यांची प्रगती जी काही झालेली असेल, या देशामध्ये जी शिक्षण व्यवस्था राबविण्यात आली, ती शिक्षण व्यवस्था ज्यांनी आणली त्या अनुषंगानं या समाजाला त्याचा फायदा झाला. जागतिकीकरणाचा या प्रवर्गांना फायदा होत असला तरी त्या जागतिकीकरणामध्ये जी खाजगीकरणाची जी मेक लावलेली आहे
आणि त्याचा जो प्रचंड वेग भारतीय जनता पक्षाच्या सत्ता काळामध्ये जो वाढलेला आहे, तर हा वेग काँग्रेस थांबवणार आहे का? या ज्या सार्वजनिक संस्था आहेत यांचं प्रायव्हेटायझेशन थांबून त्यांना पुन्हा सार्वजनिक जीवनामध्ये त्या संस्था तशाच ठेवणार आहेत की नाही? त्या संस्थेतील प्रतिनिधित्व SC ST OBC शेतकरी धार्मिक अल्पसंख्याक यांचं राहील की नाही? या संदर्भात आश्वासन हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे खास करून महाराष्ट्रातला जो मतदार आहे, जो हा विचार करतो आहे की जी महाआघाडी झाली पाहिजे होती, त्या महाआघाडीमध्ये जो काही पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी प्रामुख्यानं जो आपण म्हणतोय हा सामील झाला नाही. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीमध्ये अनेक आंबेडकरेट पक्ष आहेत की त्यांना सम्मिलित व्हावं असं वाटत होतं किंवा काहींना सम्मिलित करून घ्यावं असं वाटत होतं. त्या अनुषंगाने काही ती भूमिका घेतली गेलेली नाही, परंतु या संदर्भात अनेक तर्कवितर्क असू शकतात, त्या पक्षांचे अनुभव असू शकतील. परंतु खास करून महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला पाहायचं आहे की या आघाडीमुळे एखाद्या पक्षाचा पराभव आणि एखाद्या पक्षाचा विजय होण्याची भूमिका होणार आहे. हा जो विचार आहे हा फारसा मनात न ठेवता आपण हा विचार ठेवला पाहिजे की भारतीय लोकशाहीचं भवितव्य या दोन्ही म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी नेमकं काय ठरवलेलं आहे याचं सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या देशातल्या मतदारांना त्यांनी या संदर्भात आश्वासित करावं. या प्रश्नांची उत्तरं घ्यावी. याच्यामध्ये अनेक वादविवाद अनेक मुद्दे उपस्थित करता येऊ शकतात, परंतु साधारणपणे लोकशाही व्यवस्थेला अध्यक्षीय पद्धतीकडे वळवण्याचं जे काही स्वरूप निवडणुकीला प्राप्त झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या काळामध्ये व्यक्ती केंद्रित सत्तेचा जो काही गेल्या 5 वर्षामध्ये अनुभव घेतलेला आहे, त्या व्यक्ती केंद्रित सत्तेचा अनुभवही येणाऱ्या काळामध्ये वाढत जाणार आहे का? हा प्रश्न आज फार प्रधान आहे. त्यामुळे आज ना उद्या कधी ना कधी ही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज आहे की या भारतीय राजकारणाचं जे काही स्वरूप आहे ते संविधानावर हुकूम संसदीय लोकशाहीचं कसं राहील, ते जनकल्याणाचं कसं राहील, की ते अधिकाधिक बहुसंख्याकांचं हित पाहणारं कसं राहील, या संदर्भामध्ये जाहीरनामा हा पक्षांचा काय आहे त्यावर प्रामुख्याने चर्चा व्हायला हवी. कदाचित जय आणि पराभव हे निवडणुकीत ठरलेले असतात. कुणाचा पराभव कुणाचा विजय हा होणार असतो, परंतु जी मूल्य व्यवस्था भारतीय राजकारणामध्ये ढासळताना दिसत आहे त्या मूल्य व्यवस्थेवर आपण सर्वप्रथम विचार केला पाहिजे. हा जो विचार आहे की हा 2019च्या निवडणुकीच्या संदर्भातल्या विश्लेषणाचा नाहीये, परंतु एक परिस्थिती जी दिसते आहे की येणाऱ्या काळामध्ये दोन्ही पक्ष असतील, भारतातले मोठे पक्ष असतील, भाजप असेल किंवा काँग्रेस असेल, या दोन्ही पक्षांनी आपली राज्य व्यवस्था किंवा राज्य पद्धती काय अध्यक्षीय पद्धतीकडे वाटचाल करण्यासाठी तर प्रयत्न सुरू नाहीत ना, या संदर्भामध्ये देशातील आणि राज्यातील सर्वच मतदारांनी जागृत राहून प्रश्न विचारणं गरजेचं आहे. त्यामुळे या संदर्भात ही भूमिका एक त्रिवेज मीडियाच्या माध्यमातून मतदार म्हणून नव्हे तर मतदार म्हणून जी काही सामाजिक पातळीवर आपली विचार करण्याची शक्ती आहे त्याला आपण आव्हान करत आहोत आणि निश्चितपणे या आव्हानाचा आपण विचार कराल ही अपेक्षा बाळगून आपली रजा घेतो. आज इथेच थांबूया.